पवित्र कोणाली, पवित्र कोणाली, जिस्मिते उषे पारी, सुरम्य चंद्रिके परी, सतेज भास्करा परी, पवित्र कोणाली, पवित्र कोणाली, पवित्र कोणाली. नित्य सहाय करणाऱ्या मातेच्या नवेनाची प्रार्थना. आपल्या प्रार्थनेचा हेतू अति पवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तो आमचे नित्य सहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहे. आज आम्ही तुझकडे येतो व मिळविलेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्यसहाय्य करणाऱ्या माते, आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शविण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी ही कृपादानी मिळवून दे. मोहावर विजय मिळविण्यासाठी सामर्थ्य येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे, की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर. आपल्या सर्वांची प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षरस केला. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक व आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहाय्यक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जिवंतांचे संरक्षण व मरणाऱ्यांचे तारण आहेस. तुझे नाव सदैव विशेषतः मोहप्रसंगी व मरते समयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा धावा ऐक. तुझे नाव उच्चारण्यातच आम्ही समाधान मानणार नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहाय्यक माता आहेस असे आम्ही दर्शवू. ऐहिक गरजासाठी आपली प्रार्थना. हे नित्य सहाय्यक माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझसमोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकटे आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव आणि असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हास क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर, आमच्या गरजा भागव, दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल, तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हास धैर्य दे. हे नित्य सहाय्यक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे, तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी ही विनंती तुझकडे करीत आहोत. आमचे परमगुरु स्वामी, महागुरु स्वामी व राज्यकर्ते या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी मिळावी म्हणून हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्या सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. पवित्र आत्म्याने नवेना करणाऱ्या कुटुंबांतील मुलामुलींना कृपा द्यावी व जीवनात योग्य ते मार्गदर्शन करावे म्हणून हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. नवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नवेनाच्या भक्तांना व मृत मानवांना शांती लाभावी म्हणून हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. आजच्या ह्या नवेनाचा विशेष हेतू व इथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. आपण मनात सर्व विनंत्या सफल होण्यासाठी पवित्र मरियेला प्रार्थूया.
पवित्र मरेस प्रभूचे आभार मानूया. हे प्रभू, आम्हाला कृपेचे नव जीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मर्या मातेचा आभार मानतो. साक्रमेंटाद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल आम्ही तुझे मर्या मातेसह आभार मानतो. आम्हा नव्हेना करणाऱ्यांना तो दिलेल्या दैवी वही देणग्याबद्दल आम्ही तुझे मर्या मातेसह आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहायक मातेचे आभार मानूया. आजारांना आशीर्वाद, आजारांची आठवण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. हे प्रभू, शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या ह्या सेवकाकडे आपली दयादृष्टी वळव व तू उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ असे आम्ही मानू. आमेन. आपले संरक्षण कराव्यास प्रभू येशू आपल्या जवळ असो. आपले पालन कराव्यास तो आपल्यामध्ये असो. आपणास मार्गदर्शन कराव्यास तो आपल्या समोर असो. आपला सांभाळ कराव्यास तो आपल्या पाठीशी असो. आपल्याला आशीर्वाद द्याव्यास तो आपल्यावर असो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या सर्वांचे श्रद्धा निवेदन. हे नित्य सहायक माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानांसाठी तू विनंती करतेस. तू मनुष्याची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसली भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्ता समवेत तू सर्व नरकाच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त, जो तुझा पुत्र व आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात त्याची आम्ही वाट पाहत आहोत. मोहासमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्य सहायक माते, आमच्या पापांची क्षमा, येशूवर प्रीती, जीवनात कायमची काठी आणि तुझकडे धाव घेण्याची सद्बुद्धी ही कृपादाने तू आमच्यासाठी मिळव. सर्व युगांतील ख्रिस्ती लोकाशी एकचित होऊन पवित्र मरियेची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे देवाचे माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आमची माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिलेली आहे. तिच्या तसबिरीसमोर आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमेन. आजची मिसा जेरी माया कोलासोच्या वाढदिवसानिमित्तानं देवाचे आभार मानण्यासाठी, सामुदायिक हेतूसाठी व ख्रिस्तवासी डेव्हिड फ्रान्सिस डिसिल्वा यांच्या प्रेमस्मरणार्थ अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रिय बंधुभगिनींनो, योब हा नीतिमान, धार्मिक, नम्र स्वभावाचा याविषयी आपण ऐकत असताना प्रभू येशू ख्रिस्त
त्याचं अनुकरण करून खरं शिष्यत्व कसं अनुभवायचं याविषयी शुभवर्तमानामध्ये आपल्याला मार्गदर्शन करीत आहे. त्याचा लाभ अनेक संत पुरुषांनी घेतलेला आहे. त्याला संत जरोम धर्मगुरू आणि धर्मपंडित अपवाद नाहीत. ते बायबलचे गाढे अभ्यासक. त्याने आपल्या जीवनामध्ये एक सूत्र ठेवलं आणि ते आपल्या पुढ्यात ठेवलं आहे. बायबलविषयी अज्ञान म्हणजे ख्रिस्ताविषयी अज्ञान आहे. बायबलचं वाचन मनन चिंतन करून ख्रिस्ताचं खरे अनुयायी होण्यासाठी आपल्याला परमेश्वर पित्याकडून कृपादान लाभावी म्हणून या बलिदानामध्ये प्रार्थना करूया. आपण पापी आहोत. ज्या पापामुळे आपण देवापासून, स्वतःपासून आणि इतरापासून दूर गेलेला आहोत, त्या पापांची आठवण करून परमेश्वर पित्याकडे क्षमादान मागूया. एकत्र सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने व हृदयाने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, पवित्र शास्त्राच्या अभ्यासात संत जरोम रमत असे. आम्ही त्याचे अनुकरण करावं आणि तुझे शब्द आम्हासाठी मुक्तीचं अन्न व जीवनाचं उगमस्थान बनावं म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. इयोब या पुस्तकातून घेतलेले वाचन. इयोब आपल्या मित्रांना म्हणाला, खरोखर हे असेच आहे हे मला ठाऊक आहे. पण मानव देवापुढे कसा नीतिमान ठरेल? मानव देवाशी वाद करू लागला तर 1000 गोष्टीतल्या एकीचेही उत्तर त्याला देता येणार नाही. देव मनाने सुज्ञ आणि सामर्थ्याने प्रबल आहे. त्याच्याशी विरोध करून कोण टिकला आहे? तो पर्वतांना नकळत अचानक हटवतो. तो आपल्या क्रोधाने त्यांना उलथून टाकतो. तो पृथ्वीला कापून तिला स्थानभ्रष्ट करतो. तिचे आधारस्तंभ थरारतात. त्याची आज्ञा झाली असता सूर्य उगवत नाही. तो ताऱ्यांना मोहरबंद करतो. तोच आकाशमंडळ विस्तारतो. तो समुद्राच्या पर्वतमय लहरीवरून चालतो. त्यानेच सप्त ऋषी, मृगशीर्ष, कृतिका आणि दक्षिणेकडील नक्षत्र मंडळी उत्पन्न केली. तो अतर्क्य, अगणित, अद्भुत कृत्ये करतो. पहा, तो माझ्या जवळून जातो तरी मला दिसत नाही. तो निघून जातो तरी माझ्या दृष्टीस पडत नाही. पहा, तो हिसकावून घेऊ लागला तर त्याचा हात कोण धरील?
तू हे काय करतोस असे त्याला कोण म्हणेल? तर मी त्याला उत्तर द्यावे आणि शब्दांची योग्य निवड करून त्याच्याशी वाद करावा असा मी कोण आहे? मी निर्दोष असलो तरी त्याला मी उत्तर देणार नाही. त्या माझ्या प्रतिवाद्यांची मी विनवणी करतो. मी धावा केला असता तर त्याने उत्तर दिले असते, तरी त्याने माझे ऐकलेच अशी माझी खात्री झाली असती. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. प्रभो, माझी प्रार्थना तुझ्या पुढे सादर होवो. प्रभो, माझी प्रार्थना तुझ्या पुढे सादर होवो. हे परमेश्वरा, मी दररोज तुझा धावा करतो. तुझ्या पुढे मी आपले हात पसरतो. मृतांकरिता तू अद्भुत कृत्ये करशील का? प्रेते उठून तुझी स्तुती करतील का? प्रतिसाद. प्रभो, माझी प्रार्थना तुझ्या पुढे सादर होवो. तुझ्या कृपेचे वर्णन शवगर्तेत होईल का? विनाशस्थानी तुझ्या सत्यतेचे वर्णन होईल का? अंधारात तुझी अद्भुत कृत्ये प्रकट होतील का? विस्मरण लोकी तुझे नीतिमत्व प्रकट होईल का? प्रतिसाद. प्रभो, माझी प्रार्थना तुझ्या पुढे सादर होवो. मी तर हे परमेश्वरा तुझा धावा करतो. प्रातकाळी माझी प्रार्थना तुझ्या पुढे सादर होते. हे परमेश्वरा, तू माझ्या जीवाचा त्याग का करतोस? तू आपले मुख माझ्यापासून का लपवतोस? प्रतिसाद. प्रभो, माझी प्रार्थना तुझ्या पुढे सादर होवो. जय घोष. माझ्या देवा, तुझ्या वाटा मला प्रकट कर. तू आपल्या सत्पथाने मला चालव. प्रभो तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभो, तुझा गौरव असो. येशू आणि त्याचे शिष्य वाटेने चालत असताना कोणा एकाने त्याला म्हटले, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईन. येशू त्याला म्हणाला, कोल्ह्यांना बेळे आणि आकाशातल्या पाखरांना घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकाव्यास ठिकाण नाही. त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, माझ्या मागे ये. परंतु तो म्हणाला, प्रभो, पहिल्याने मला माझ्या बापाला पुरायला जाऊ द्या. तो त्याला म्हणाला, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांना पुरू दे. तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. मग आणखी एकाने म्हटले, प्रभो, मी आपल्या मागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ द्या. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नागराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्याला उपयोगी नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. प्रभो, आपण जेथे कुठे जाल तेथे मी आपल्या मागे येईन. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधूंनो, परमेश्वराच्या कसोटीत
जी माणसं उतरतात ती देवाच्या नजरेनं महान ठरत असतात. त्यांचं अगोदरचं जीवन कसंही असो, परंतु देवाच्या शब्दानं, देवाच्या वचनानं ज्यांचं परिवर्तन झालेलं आहे त्यांची गणना संत गणामध्ये झालेली आहे. पवित्र शास्त्रांतील अनेक महान व्यक्ती, त्यापैकी योग, देवावरील नितांत श्रद्धा, भक्ती आणि निष्ठा याचा सुंदरसा संगम योबाच्या जीवनामध्ये आपण जर योबाचं पुस्तक वाचलं तर आपल्याला दिसून येईल. देवाच्या आज्ञा पाळून, देवाची वचनं आत्मसात करून योब आपल्या जीवनामध्ये तावून सुलावून देवाच्या कसोटीस पात्र ठरला आणि तो धन्य झाला. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण नुकताच ऐकलेलं आहे की त्याचं अनुकरण करण्यासाठी किंवा शिष्यत्व अनुभवण्यासाठी प्रभूने अगदी 3 मुद्दे अगदी स्पष्ट केलेले आहेत. प्रभू येशू शिष्यत्व किंवा अनुकरण करणाऱ्यांना सांगतो, मनुष्याच्या पुत्राला डोके ठेवायस ठिकाण नाही, म्हणजे राहण्याचं निश्चित ठिकाण नाही, तर हे संपूर्ण विश्व, संपूर्ण जग हे माझं घर आहे. तुम्हाला जर माझं शिष्यत्व, माझं अनुकरण करायचं असेल तर तुम्हाला परिस्थितीशी मिळतं जुळतं घ्यावं लागेल. मग जिथे कुठे तुम्ही जाल तिथे तुमचा अव्यय होईल, तुम्हाला राहायला जागा नसेल. प्रभू येशू ख्रिस्त पुढे म्हणतो, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांना पुरू दे, तू जाऊन देवराज्याची घोषणा कर, परमेश्वराची साक्ष दे. आणि परमेश्वराची साक्ष देत असताना तुला नातेसंबंध, रक्ताचे नातेसंबंध ठेवता येणार नाही. तुला देवाच्या शब्दावर, वचनावर जी माणसं जीवन जगत असतात तेच माझे नातेवाईक, आई, भाऊ, बहीण याचा अनुभव घ्यावा लागेल. आणि हा जर अनुभव घेतला तर तुला देवराज्य सर्व काळासाठी आहे याची प्रचिती येईल. शेवटी प्रभू येशू ख्रिस्त 3रा मुद्दा स्पष्ट करतो, जो कोणी नागराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवराज्यास उपयोगी नाही. प्रिय बंधूंनो, आपल्यापैकी बरेच जण शेतकरी आहेत. शेतामध्ये नागर हाकणारा हा मागे वळून पाहत नाही. जर तो मागे वळून पाहू लागला तर तो नांगर वाकडा तिकडा किंवा चर ही सरळ येणार नाही. आणि म्हणूनच ख्रिस्ताने नागराचं उदाहरण दिलेलं आहे. प्रिय बंधूंनो, या 3 मुद्द्यावर आपण जर मनन चिंतन केलं तर आपल्याला देवाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. हा अनुभव आज ज्या संतांचं आपण स्मरण करतो त्याचं नाव खूप लांबलचक होतं. त्याने जरम हे नाव धारण केलं. त्याचा जन्म युगोस्लियामध्ये झाला. त्याने अगदी लहानपणापासूनच बायबलचा अभ्यास केला. त्याने भाषेवर प्रभुत्व मिळवलं. एकांतात गेला 5 वर्षे त्यांनी विरक्ती पत्करली आणि 39व्या वर्षी त्याने गुरुदीक्षा संपादन केली किंवा त्याला देण्यात आली.
प्रिय बंधूंनो, त्यांनी बायबलचा अभ्यास मन लावून केला. त्याने अनेक पुस्तकांचं लिखाण केलं. विविध भाषावरील प्रभुत्व, बायबलचे ज्ञान आणि चिकाटी यामुळे तब्बल 18 वर्षांनी त्यांनी बायबलचे भाषांतराचे कार्य तडीस नेले. त्या आवृत्तीला वल्गेट म्हणजे दैनंदिन वापरण्यासाठी वापरलेली बायबलची आवृत्ती असं नाव देण्यात आलं, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात जेरोम बिब्लिकल कॉमेंट्री, ज्याचा उपयोग सेमिनरीमध्ये अभ्यास करत असताना आणि धर्मगुरू प्रभू शब्दावर प्रवचन देत असताना करत असतात, त्याचा आधार घेत असतात. त्यामुळे त्यांना ह्या बायबल जेरोम बायबल बिब्लिकल कॉमेंट्रीमधून प्रेरणा आणि चालना मिळते. नितांत श्रद्धा असलेला हा संत जेरोम तो सतत म्हणत असते, पवित्र शास्त्राचं वाचन झाल्यावर केल्यावर प्रार्थना करावीशी वाटली पाहिजे आणि प्रार्थना करीत असताना पवित्र शास्त्रांतील वचनाचा आधार आपल्याला घ्यावासा वाटला पाहिजे. ते नेहमी उपदेश करत असताना म्हणत, पवित्र शास्त्राविषयीचे अज्ञान हे ख्रिस्ताविषयीचे अज्ञान होय. होय माझ्या प्रिय बंधूंनो, या लॉकडाऊनच्या काळामध्ये मुलं ऑनलाईन अभ्यास करत असतात. काही कामगार घरून काम करत असतात. काही घरची माणसं घरातली कामं करत असतात. परंतु आपण वेळात वेळ काढून जे पवित्र शास्त्र आहे, जे बायबल आहे, जो नवा करार आहे, त्याच्यातलं वाचन आपल्या सवडीनुसार नाही तर वेळात वेळ काढून आपण वाचन केलं, मननचिंतन केलं तर आपल्याला ख्रिस्ताविषयी ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. पवित्र शास्त्राविषयी आपल्याला आवड निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझं तुम्हाला अनुयायी व्हायचं असेल, अनुकरण करायचं असेल तर काही पथ्य पाळायला हवीत. जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. मी नांगराला हात घातलेला आहे, मी मागे पाहतो की देवाच्या आज्ञेनुसार पुढे पाहून देवाचं कार्य करण्यासाठी हिरिरीने भाग घेतो. हे आपण आज तपासून पाहूया, म्हणजे आपल्याला देवाचे, ख्रिस्ताचे खरी अनुयायी होता येईल. बंधू भगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं
म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभाव स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण होवो. हे प्रभो, संत जेरोमचे अनुकरण करण्यास आम्हाला सहाय्य कर. तुझ्या शब्दावर आम्ही चिंतन करावं व या मुक्ती बलिदानात सहभागी होण्यास पात्र बनावं म्हणून आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. संत जेरोम याच्या सन्मानार्थ हा सण साजरा होत आहे. त्याच्या पवित्र आचरणाकडून तो आम्हाला स्फूर्ती देतो. त्याच्या उपदेशांतून तो आम्हाला बोध करतोस व त्याच्या प्रार्थनेमुळे तो आमचं संरक्षण करतोस. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचाच उगम आहे. ही दाना पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्या दानावर येऊ. ही दाना आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले. ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्त गणानो चला करूया पुण्य श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटिला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर व तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास तुम्हाला एकत्र आणलं.
पापक्षमेद्वारे पात्र केलंस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्मेच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित, संत जेरोम व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि मला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून मला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्यतेची कृपा कर. तो नित्यजी असून सदाच राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनास बोलावलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा
अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. मला तुझी वचने प्राप्त झाली, ती मी स्वीकारली. तुझे वचन मला आनंद व तुझ्या व माझ्या जीवाला सदोष देणारी आहेत. हे प्रभो, माझ्या परमेश्वरा, तू मला आपला म्हटले आहेस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, संत जरमच्या सणाच्या दिवशी आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त कृपा संस्कारानं आमची हृदय प्रभावित कर. पवित्र शास्त्राचा आम्ही अभ्यास करावा, सुवार्तेचा अर्थ आम्हाला समजावा, त्याप्रमाणे आम्ही आचरण करावे आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो.
लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.